न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात 12 सप्टेंबरला जनआक्रोश मोर्चा। नाशिक शहरात अलीकडच्या काळात एमडी ड्रग्ज प्रकरण, खून, चैन स्नॅचिंग, हनी ट्रॅप यांसारख्या गंभीर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मात्र राज्य सरकार याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी केला आहे। सत्ता घेतली, सत्तेत बसले आहे, तिथे आमदारांचे खासदारांचे चेहरे लोक बघतायत, पालकमंत्र्यांवर वाद आहे, कोणी म्हणतं आपले 100 नगरसेवक निवडून येतील, हा पक्ष बोर्ड तो पक्ष बोर्ड गेली 5, 6, 10 वर्ष तेच चाललं। मग आपल्या प्रश्नाकडे कोण बघतोय? या शहराचे काही प्रश्न आहे, आपल्या जीवनामरणाचे काही प्रश्न आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? हे प्रश्न सोडवायचे कोणी आहे? ते कसे सुटले पाहिजे यांना कोणी विचारायचं नाही का? कोणी आमदार एमडी मध्ये अडकलेला आहे, कोणी सेक्स स्कॅन्डल मध्ये अडकलेला आहे। या शहराकडे कोणी बघायचं नाही का? हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा खऱ्या अर्थाने पंचवटीसाठी, पंचवटीवर तिथं कोयता गॅस निघते, जे पुरेनगर जो श्रम विभाग, तिथं झालेले मर्डर, तिथं झालेले खून, त्याला वाचा कधी कोण, यांना जाब कोण विचारणार? सत्तेची इतकी मस्ती आलेली आहे, आमदार आणि मंत्री कशा पद्धतीने वागतात हे आपण सगळे रोज टीव्हीवर बघतो। कोणी डाव्यावर खाली उतरतो, तिथं वेटरला मारहाण करतो, कोणी सिगरेट पेट पैशाच्या बॅगा दाखवतो, कोणी बार चालवतो। निवडणुका लाभ आहे, मग या शहराकडे कोणी लक्ष द्यायचं नाही का? या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या मोर्चाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीस माजी आमदार वसंत गीते, मनसे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, माजी महापौर विनायक पांडे तसेच डीजी सूर्यवंशी, भगवान भोगे, प्रथमेश गीते, दत्ताजी गायकवाड, अंकुश पवार, सलीम मामा शेख यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, ग्रामीणमध्ये जी भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना, अजितदादांचा जो एनसीपी पक्ष आहे, या तिन्ही पक्षाने अतिशय धुमाकूळ घातलेला आहे। जनतेवर अन्याय अत्याचार होतोय, या ठिकाणी विनायक भाऊने अतिशय सविस्तर वर्तन द्यावी। या महाराष्ट्राचे मंत्री काय करतात, आमदार काय करतात, त्याच्याकडे त्यांनी फार सविस्तर सांगितलं। आपण दररोज टीव्हीवर बघतोय की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊ नये म्हणून हे सुद्धा या तिन्ही पक्षाचे प्रयत्न आहेत, कारण त्यांना या महाराष्ट्रामध्ये हलवणारे आता दोघं भाऊ किंवा आपल्याला न्याय देणारे हे दोघं भाऊ आहेत। आणि आज आम्ही त्यांच्या विचारानं या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन अशी महापालिकेमध्ये क्षेत्रामध्ये गुन्हेगारी
बेरोजगारी अतिशय वाढलेली आहे. खून, दरोडे, बलात्कार, हाणामाऱ्या, सारखा प्रश्न, या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी कोणीतरी या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये एकत्र यावं, या विचारानं आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आलेलो आहे. कारण आज बोलायला कोणी तयार नाही. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला लगेच जेलला टाकलं जातं. आणि कोणी बोलायचंच नाही अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, देशामध्ये काम करते. या बैठकीचे आयोजन योगेश दाभाडे यांनी केले होते. त्यांनीही यावेळी मोर्चाच्या आयोजनाबाबत अधिक माहिती दिली. पंचवटी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, दोन्ही ठाकरेंच्या सेनेच्या आज संयुक्त मेळावा होता. त्या मेळाव्याचा प्रसंग असा होता की 12 ऑक्टोबरला नाशिक शहरावर कायदा सुव्यवस्था म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहेत. दोन्ही ठाकरेंचे सेनेदार आणि सर्व पदाधिकारी म्हणून आज पंचवटी विभागात दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे आज ही मीटिंग झालेली आहेत. आणि त्या मीटिंगी प्रसंगी आदरणीय आमचे महाराष्ट्र सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकरांना पाटील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार, सुदाम भाऊ कोंबडे आणि माजी आमदार वसंत भाऊ घेते आणि जिल्हाध्यक्ष DG सूर्यवंशी, दत्ताजी नाना गायकवाड, महानगर प्रमुख प्रथमेश जिगीते, सर्व दोन्ही ठाकरेचे सेनेदार उपस्थित होते. आणि त्यांनी पंचवटीकरांना आम्हाला चांगल्या पद्धतीने 12 ऑक्टोबरचं कसं नियोजन करायचं आहे त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि हा 12 ऑक्टोबरचा मेळावा आम्ही एक नंबर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्या कलेक्टर ऑफिसवर नेऊ आणि एवढंच या ठिकाणी सांगतो. दोन्ही पक्षांच्या वतीने शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.